सध्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं वारं वाहत असून आरक्षण आणि इतर विषयांवरून राजकीय वातावरण तापलंय। अशातच पुण्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महादेव जानकरांना बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली। त्यामुळे माजी मंत्री महादेव जानकरांना महाराष्ट्र शासनाने त्वरित सुरक्षा पुरवावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे पदाधिकारी बालाजी पवार यांनी केली आहे। स्टिकर बघून एक अज्ञात व्यक्ती आले व त्यांनी महादेव जानकरांच्या नावाने, जानकर साहेबांच्या नावाने आयुर्वेदच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली, आई बहिणीवरती शिव्या घातल्या व धमकी दिली की महादेव जानकरांना आम्ही बघून घेऊ। तसेच मलाही धमकी दिली की तुलाही बघून घेऊ आम्ही, आणि त्यातून ते पळ काढला। त्यांचा मी थोडा पाठलाग केला परंतु ते काही सापडलेले नाहीत। तरी माझे सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या गोष्टीचा निषेध करावा। मी आज सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे जाऊन FIR दाखल केलेले आहे, त्याचे CCTV फुटेज मिळाले आहेत। परंतु माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्या व्यक्तीचा हेतू काय होता, महादेव जानकरांबद्दल ते एवढ्या त्याच्या मनामध्ये राग का होता, किंवा महादेव जानकरांना त्याचं काय, महादेव जानकरांना नेमकं त्याला एवढा तिरस्कार काय येतो महादेव जानकरांचा, तर धमकी का दिली, तर महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी व मलाही तिने ती धमकी दिलेली आहे त्याबद्दलही महाराष्ट्र शासन पुणे कमिशनर ऑफिस असेल यांनी पण त्या गोष्टीचा छडा लावावा व त्याला त्वरित अटक करावी। तसेच माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे त्वरित माननीय मंत्री महादेव जानकर साहेबांना प्रोटेक्शन द्यावे।